शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आहे दिनांक 22 जुलै 2026। आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। अभिषेक नमस्ते। नमस्कार, बोला। आज कशी कोथिंबीर? कोथिंबीर गेलेत बघा, असे चांगल्या प्रकारचे माल 15, 16, 18, 20 रुपयापर्यंत गेलेले आहेत। थोडं पावसामुळे आवक जास्त आहे बाजारात, मालांची परिस्थिती थोडे भिजलेले माल आहेत। 15 ते 20 रुपयापर्यंत गेलेले आहेत कोथिंबीर। शापू गेलेले चांगल्या 15, 16, 18, 12 त्याच्यावरती शापू नाही। मेथ्या 10, 12च्या परिस्थितीत आहेत। मेथ्या अशा प्रकारच्या एक नंबर क्वालिटीच्या मेथ्या आहेत बघा। 12 रुपये गेलेत, ह्या 15 रुपये मेथ्या गेलेत, त्याच्यावरती मेथ्यांची बाजार नाही। 15च 12 हायेस्ट, 12-15च्या वरती नाही। पालक पण 10 रुपये सरासरी गेलेले आहे। कांदा पात 20 रुपये गेलेले आहे चांगले। कोथिंबीर अशा 15, 18, 20 रुपयापर्यंत गेलेले ते 20 पर्यंत चांगले। बरोबर। कोथिंबीरची आवक कमी आहे ना, पण आवक कमी, पण गिराईक थोडं माप घ्यायला भेटतंय। वल्ल माल आहेत ना, भिजलेला माल खराब होते, त्यामुळे त्याची परिस्थिती थोडी अवघड आहे। बरं, मेथीची जरा आवक जास्त दिसते। मेथीची आवक जास्त आहे जरा। चालेल। त्याचबरोबर मित्रांनो, मार्केटमध्ये आज काकडी, दोडका, टोमॅटो, गवार अशा वेगवेगळ्या फळभाज्यांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचबरोबर बटाटे, कांद्यांचे सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। हे बघू शकता, काकड्यांचे दर आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया। ओ, काकड्या कशा आहेत? 10 ते रिवर्स झाली। या क्वालिटीमध्ये काकडी 10 ते 12 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगला माल कसा आहे? 15। बरं बरं। चांगल्या क्वालिटीमध्ये काकड्या ही 15 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर 15 रुपये किलो याप्रमाणे काकड्या आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर वेगवेगळ्या पालेभाज्यांची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकतो तुम्ही। पालक हा साधारण 10 ते 12 रुपये पेंडी याप्रमाणे। पालक 5 ते 8 या क्वालिटीमध्ये पालक 5 ते 8 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी बघू शकता। त्याचबरोबर मेथी कशी आहे आपल्याकडे? या क्वालिटीमध्ये मेथी 10 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। हे बघू शकता, मेथ्यांची आवक मोठ्या प्रमाणात आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते। बाकी काय म्हणताय? निवांत चला। त्याचबरोबर फ्लावरची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। फ्लावर कसा आहे तात्या? फ्लावर 100 रुपये या क्वालिटीमध्ये फ्लावर बॅग बघू शकता, 100 रुपये बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर घेवड्यांची सुद्धा आवक बघू शकता। घेवडा कसा आहे? घेवडा 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये घेवडा आपल्याला पाहायला मिळतोय। चांगल्या क्वालिटीमध्ये घेवडा 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर भेंड्यांची सुद्धा आवक बघू शकता। भेंडींचे दर हे साधारण चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी 30-40 रुपये या ठिकाणी, 30 रुपये किलो याप्रमाणे भेंडी आपल्याला पाहायला मिळते। मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता 30 रुपये किलो याप्रमाणे या ठिकाणी भेंडीचे दर सांगतायत। त्याचबरोबर बीट बघू शकता, या क्वालिटीमध्ये बीट हा साधारण 30 रुपयांपर्यंत 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे बीट आपल्याला पाहायला मिळतोय। पावट्याची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता। पावटा सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। पावटा कसा आहे? पावटा कसा आहे? पावटा 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे पावटा आपल्याला पाहायला मिळतोय। गवार 50 ते 60 रुपये पुणेरी गवार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। या क्वालिटीमध्ये गवार बघू शकता 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर या ठिकाणी घेवडा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। घेवडा हा साधारण 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे। काकडी, बीट, फ्लावर, कोबी, भेंड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। भेंड्या 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे। चांगल्या क्वालिटीमधली भेंडी 40 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर या ठिकाणी कारल्याचे सुद्धा आवक बघू शकता। ओ, कारला कसं आहे? 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये कारला आपल्याला पाहायला मिळतोय। मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये कारले हे 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर भोपळ्याची सुद्धा आवक बघू शकता, 100 ते 150 रुपयांना बॅग याप्रमाणे भोपळा।
त्याचबरोबर दोडका बघू शकता. दोडका दोडका कसा आहे हो? दोडका 30 रुपये या क्वालिटीमध्ये. दोडका 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. शेवगा शेंगाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शेवगा शेंग वाढली का? कशी आहे शेवगा शेंग? 50 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये शेवगा शेंग आपल्याला पाहायला मिळते. स्वीटकॉर्नची आवक बघू शकता. त्याचबरोबर स्वीटकॉर्न मका सुद्धा जास्त प्रमाणात स्वीटकॉर्नची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. स्वीटकॉर्न कशी आहे? 20 पासून ते 23 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे स्वीटकॉर्न मका आपल्याला आज मार्केटमध्ये पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये मका ही 23 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे शेतमालांची आवक आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये शेतमाल आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर तोंडल्यांच्या सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. तोंडले साधारण 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. चांगल्या क्वालिटीमध्ये तोंडले 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर भोपळ्यांच्या सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. भोपळा साधारण 100 ते 150 रुपये बॅग याप्रमाणे. 10 किलोची बॅग 100 ते 150 रुपये बॅग याप्रमाणे, म्हणजे 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे भोपळा आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर काकड्यांची जास्त प्रमाणात आवक आहे मार्केटमध्ये. आणि हो नमस्ते. हां आणि टोमॅटो कसा आहे चांगल्या क्वालिटीमध्ये? 300 रुपये टोमॅटोचे दर रिवर्स झाले या ठिकाणी. टोमॅटो 200 ते टोमॅटो 200 ते 300 रुपये कॅरेट. चला कॅरेट याप्रमाणे टोमॅटो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. टोमॅटो बरं ठीक आहे. तर त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता कॅप्सिकम आपला शिमला मिरची सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शिमला मिरची हे साधारण शिमला मिरची कशी आहे? 30 रुपये 30 रुपये किलो याप्रमाणे शिमला मिरची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर बघू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये भाज्यांची आवक आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. हे बघू शकता या ठिकाणी मेथ्यांची आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्याचबरोबर कोथिंबीरची आवक कमी असल्यामुळे त्यांचे दर थोडेसे वाढलेले या ठिकाणी पाहायला मिळतात. तर मेथीचे दर हे रिवर्स झालेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठे आहेत आम्ही शेठ? कुठे आहेत? हो आम्ही शेठ. कोथिंबीर कशी आहे? कोथिंबीर आज हो कोथिंबीर सांगा. चालू आहे 20 ते 25 रुपये पेंडी याप्रमाणे कोथिंबीर आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता 20 ते 25 रुपये पेंडी याप्रमाणे. त्याचबरोबर शापूची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 10 ते 15 रुपये पेंडी याप्रमाणे. त्याचबरोबर मेथी चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी कशी आहे? 15 ते 18 रुपये पेंडी 10 ते 18 रुपये पेंडी याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला मेथी पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी 10 ते 18 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व भाज्यांचे दर आपल्याला पाहायला मिळाले. त्याचबरोबर आज पावसाची सुरुवात झालेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता हे आहे बारामतीचं मार्केट आणि अशा प्रकारे हे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आलं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आलं बघू शकता अशा 3 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं आपल्याला पाहायला मिळते. आल्याचे दर थोडेसे उतरलेत. तर आलं कसं आहे? 80 पासून ते 120 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आल्याचे दर आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 120 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 80 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर लसूण सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. लसूण बघू शकता 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये. लसूण कसं आहे? 120, 140, 160, 180. 120 पासून ते 180 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लसूण आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतोय. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता 180 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय.
मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्याचबरोबर लसणाची आवक बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर या ठिकाणी फ्लावर बघू शकता. फ्लावर बॅग ही 250 ते 300 रुपये बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा 250 ते 300 रुपये बॅग याप्रमाणे. त्याचबरोबर पावसामुळे तेवढे ग्राहक नसल्यामुळे हे माल शेतमाल तसेच शिल्लक असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, हे बघू शकता. त्याचबरोबर टोमॅटोची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. टोमॅटो कसा आहे? 300 ते 400 रुपये कॅरेट याप्रमाणे टोमॅटो आपल्याला पाहायला मिळतो. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता. 300 ते 400 रुपये कॅरेट याप्रमाणे. त्याचबरोबर कोहळ्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 20-25 बरं नाही कोहळा तेच की 20-25 ना, 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे कोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. घेवडा त्याचबरोबर पालक यांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, बघू शकता. घेवडा 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे, तर पालक 8 ते 10 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे. त्याचबरोबर कांदा, लसूण, बटाटा हे अशा प्रकारे सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतोय. बटाट्याची आवक बघू शकता. त्याचबरोबर बटाटा हा साधारण 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये बटाटा आपल्याला पाहायला मिळतोय मार्केटमध्ये. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी ओली मटकी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. काय आहे मटकीचा दर? 60, 65, 70 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये मटकी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 60 या क्वालिटीमध्ये मटकी 60 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये मटकी ही 65 रुपये किलो याप्रमाणे, आणि अशा गावरान क्वालिटीमध्ये मटकी ही 70 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर हुलगा, वाटाणा आणि हरभरे अशा सुद्धा मार्केटमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, हे बघू शकता. त्याचबरोबर वेगवेगळ्या भाज्यांचे दर आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, हे या ठिकाणी बघू शकता. फळांची सुद्धा आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. आंबे असतील, सफरचंद, संत्री, त्याचबरोबर मोसंबी अशा वेगवेगळ्या क्वालिटीतले फळे आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता कलिंगडाची सुद्धा आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला. त्याचबरोबर रताळांची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 25 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे रताळे बघू शकता. त्याचबरोबर स्वीटकॉर्नची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. स्वीटकॉर्न असेल, पावटा, राजमा, महाबळेश्वरी गाजर आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी फ्लावर, कोबी, गोसावळे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गोसावळ्यांचे दर हे साधारण, गोसावळा कसा आहे? गोसावळे कसा आहेत सांगतो की विकत नाही, पण कसा आहे? 15 रुपये. गोसावळे हे साधारण 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पावसामुळे या ठिकाणी माल हे शिल्लक असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, हे बघू शकता. त्याचबरोबर वांगेसुद्धा, वांग्यांची आवक बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये वांग हे साधारण कसं आहे या क्वालिटीत? 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे. चांगल्या क्वालिटीमध्ये वांग, आणि वांग्याची आवकसुद्धा मार्केटमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. भेंडे असेल, वांग, फ्लावर अशा प्रकारे अशा सर्व फळभाज्या आपल्याला या मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत. गवारी, भेंडी असेल, त्याचबरोबर तोंडली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. राम 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 राम. हे काय, हे अशा पद्धतीने आपल्याला वांगे सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर अशा प्रकारचा सर्व भाजीपाला मार्केटमध्ये आलेला या ठिकाणी बघू शकता. त्याचबरोबर शिमला मिरची सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शिमला मिरची ही साधारण 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे. मग कसा दर आहे? हो सांगा की. हां 40 रुपये किलो याप्रमाणे शिमला मिरची आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये, हो ही कारलं कुठलं आहे? हां आमनश्री. आमनश्रीचं हे कारलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे याचे दर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अशा चांगल्या क्वालिटीचं कारलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. आमनश्री म्हणून ही व्हरायटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ज्या शेतकऱ्यांना याची लागवड करायची असेल ते लागवड करू शकतात. कारण मला एका शेतकऱ्याने विचारलेलं
की ही कारल्याची व्हरायटी कोणती? सांगायचं काय तर राधिका तर अशा पद्धतीने मार्केटमध्ये आपल्याला सर्वच भाजीपाल्यांचे दर पाहायला मिळाले. कशाचे? काकडी कशी? काकडीचे दर आवक वाढल्यामुळे 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे काकडी आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये चायना काकडी सुद्धा या ठिकाणी बघू शकता. ही काकडी म्हणजे सर्वच काकड्यांचे दर हे साधारण 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर दोडके, कारली, भोपळा, भेंडी, काकडे असेल अशा सर्व प्रकारचा भाजीपाला मार्केटमध्ये वाढलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर बीन्सचे सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता. बीन्स कसा आहे? 100 रुपये. बीन्सचे दर हे साधारण 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्स हा त्याचबरोबर या ठिकाणी 50 रुपयांना बॅग ही काकडीची बॅग 50 रुपयांना याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. सॉरी 50 रुपये बॅग याप्रमाणे काकडीची बॅग आपल्याला त्याचबरोबर चवळीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चवळी 30 रुपये किलो याप्रमाणे चवळी आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये चवळी बघू शकता 30 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर लिंबू कसं आहे? 20 रुपये किलो याप्रमाणे लिंबू आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये लिंबू हे 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर आपल्याकडे घेवडा कसा आहे? 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे घेवडा आपल्याला पाहायला मिळतोय. ओके, येणार 100%. तोच दर आहे. चला. नाही. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी सुद्धा काकडी, शिमला मिरची, दोडका असेल. त्याचबरोबर काकड्यांची आवक जास्त असल्यामुळे त्यांचे दर रिवर्स झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. काकडी हे साधारण 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आणि ग्राहक नसल्यामुळे काकड्यांचे म्हणजे काकड्या शिल्लक असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. कशी मिरची? 20 रुपये. बरोबर आहे. या ठिकाणी बघू शकता 20 रुपयांपर्यंत हिरवी मिरची 20 रुपये. भरपूर आहे त्यामुळे बाजार गिरायक नाही, बाजारात पाऊस चालू आहे. 30 रुपये 25 रुपये 25 ते 30 रुपये या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता. 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तुमच्या काकडीचा काय विषय? 10 रुपये किलोने. 10 रुपये किलोने सुद्धा याची विक्री होत नसल्याचं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. या ठिकाणी बघू शकता. तुमचं गाव कुठलं? लाकडीचे हे शेतकरी आहेत. आणि तुमचं नाव काय? संतोष बळी वनवे. ओके. त्यांनी काकडी मार्केटमध्ये घेऊन आलते. पॉली हाऊस मधले का? पॉली हाऊस मधली काकडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि ही चायना काकडी. बरं. ही 10 रुपये किलोने सुद्धा हिची विक्री झाली नाही असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. या ठिकाणी बघू शकता. त्याचबरोबर टोमॅटोची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 250 ते 300 रुपये कॅरेट याप्रमाणे टोमॅटो मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर भेंडीची सुद्धा आवक या क्वालिटीमध्ये भेंडी 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चला. हे आहे बारामतीचं मार्केट. आणि बारामतीच्या मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता हे सर्वच प्रकारचा शेतमाल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. दिसला तुम्ही पण. तेच ना, पावसाचा परिणाम खूपच मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे पाऊस असल्यामुळे सकाळपासून ग्राहकांची कमतरता असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कोबीचे सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. कोबी साधारण कोबी कसा आहे? 15 रुपये किलो. कालपर्यंत 20 रुपये किलो विकलेला कोबी आज मालाची आवक जास्त असल्यामुळे आज 15 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर अशा पांढऱ्या क्वालिटीमध्ये कारले हे साधारण
35 ते 30-35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर सांगितलंय हा मार्केटमध्ये आज माल तसेच शिल्लक असलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे बघू शकता सर्व शेतमाल हे तसेच शिल्लक असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारे त्याचबरोबर भेंडीचे दर सुद्धा आज मार्केटमध्ये पूर्णच डाऊन झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा कालपर्यंत साधारण 30-40 रुपयांपर्यंत विक्री होणाऱ्या भेंड्या आज मार्केटमध्ये 20 रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता. कारलं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. कारल्याचा काय दर आहे? कारलं 50 रुपये. या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर शिमला मिरची चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची ही 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्यांची आवक सुद्धा बघू शकता. या ठिकाणी जास्त प्रमाणात शिमला मिरचीची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. खजूर सुद्धा या ठिकाणी बघू शकता. खजूरची आवक आणि खजूरचे दर हे साधारण 100 रुपये किलो याप्रमाणे खजूर आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी पेरूची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. एक मिनिट. पेरू साधारण चांगल्या क्वालिटीमध्ये पेरू 30 रुपयांपर्यंत किलो 60 रुपये पेरूचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगल्या क्वालिटीमध्ये पेरू हा 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे चांगल्या क्वालिटीमध्ये पेरू हा साधारण 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. तर बदला माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या ठिकाणी ड्रॅगन फ्रूटची सुद्धा आवक बघू शकता. ड्रॅगन फ्रूट एक नंबर चांगल्या क्वालिटीचा माल हा साधारण 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. हे बघू शकता. त्याचबरोबर केळीची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 500 रुपयांना कॅरेट याप्रमाणे या क्वालिटीमध्ये कॅरेट आपल्याला पाहायला मिळते. 500 रुपये कॅरेट याप्रमाणे. त्याचबरोबर आंब्याची सुद्धा आवक या ठिकाणी 20-25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला मार्केटमध्ये आंबा पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये तोतापुरी आंबा बघू शकता 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता टोमॅटोची आवक सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. टोमॅटोची आवक जास्त असल्यामुळे टोमॅटोचे दर हे साधारण 200 रुपयांपासून ते 400 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे टोमॅटो आपल्याला पाहायला मिळते. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो त्यामुळे टोमॅटोचे दर हे साधारण 400 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे. तर हलका माल 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो या ठिकाणी बघू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी कारलं, भेंडी, परत काकड्या जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे बघू शकता. त्याचबरोबर शेवगा शेंगसुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते आणि आवक जास्त असल्यामुळे यांचे दरसुद्धा म्हणजे उतरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. या क्वालिटीमध्ये महाबळेश्वरी गाजर बघू शकता. हे गाजर साधारण 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो हे होते बारामतीचे बाजारभाव. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.